UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही। मॅजिक आकडा गाठावा लागतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। महायुतीत जागा वाटपावर असमन्वयानं चर्चा सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील। शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट, मोदी शहांमुळे शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा। संजय राऊतांचं आव्हान, उद्यापासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा। राऊतांची माहिती। काल रात्री माझा मोठा अपघात झाला। 2 मध्यधुंद तरुणांनी माझ्या गाडीला धडक दिली। मी थोडक्यात बचावलो। पुण्यात चाललंय तरी काय? चंद्रकांत पाटलांकडून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। स्ट्राईक रेट आणि क्षमता या मुख्यमंत्र्यांच्या जागा वाटपाच्या सूत्राचं महायुतीमध्ये पडसाद। अजित पवार गट 80 ते 90 जागांवर ठाम। जागा वाटपावर दादा गटाची उद्या बैठक। सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष। निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं A, B आणि C वर्गीकरण। भाजप आणि संघाच्या बैठकीत वर्गीकरण निश्चित। शिंदे गटाकडून स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी विशेष रणनीती। लोकसभेतील पराभूत उमेदवारांना विधानसभेमध्ये उतरवणार। हेमंत गोडसे, राहुल शेवाळे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। राज्यभरात भाविक आज लाडक्या बाप्पाला निरोप देणार। मुंबई पुण्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक। समुद्रात रात्री 11:30च्या सुमारास भरती ओहोटीपूर्वी विसर्जनाचं मंडळांचं उद्दिष्ट। लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारातून मार्गस्थ, तर मुंबईचा राजा तेजुकायाचा गणपतीसह इतर मंडळांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। डीजेच्या तालावर फिरकत तरुणाईचा उत्साह। गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी। अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येणार। बाप्पा माझ्या नेत्याला आमदार कर, सुधीर साळवी समर्थकाकडून लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी। ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी असा चिठ्ठीमध्ये उल्लेख। मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सत्र। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। तब्येत खालावल्यानं डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी। जरांगेंनी सहकार्याची भूमिका घ्यावी। आरक्षणाबाबत कुणालाही फसवणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। आम्ही आंतरवाली सराटीत उपोषण करणार। सगेसोऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणानं उत्तर देऊ। ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंचा इशारा। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही धनगर उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील। फडणवीस महाराष्ट्रातील समाजाचे कैवारी। गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचं कीर्तनात वक्तव्य। आज 76वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। अंबादास तांबे, भागवत कराड, चंद्रकांत खैरे उपस्थित। तांत्रिक कारणांमुळे कांदा निर्यात 3 दिवसांपासून ठप्प। मुंबई, चेन्नई बंदरासह बांगलादेश सीमा आणि नाशिकमध्ये शेकडो कंटेनर अडकले। माल खराब होण्याची भीती। अंधेरी जोगेश्वरीमध्ये 18 तास पाणीपुरवठा बंद। तर गिरणी कामगारांसाठी 1500 कोटींची तरतूद। राज्य सरकारची घोषणा। महाराष्ट्रामध्ये आज पावसाच्या हलक्या सरी पडणार। वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता, तर पुणे आणि परिसरात पुढील 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। आतिशी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री होणार। अरविंद केजरीवालांचा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रस्ताव। केजरीवाल आज राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार। कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश। ममता बॅनर्जींकडून 3 प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार। तर वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांची पदावरून हकालपट्टी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।